श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळून जर आपण राहिलो, स्वामींची इच्छा समजून जर आपल्या आयुष्यात काही वाईट घडत असेल, ही स्वामींची इच्छा आहे असं समजून जर आपण त्या संकटाला सामोरं गेलं, स्वामींवरती जर सर्व काही सोडून दिलं, तर आपले संकट कशा प्रकारे दूर होते, स्वामी महाराजांची ती परीक्षा चालू आहे असे आपण समजले पाहिजे. या ताईंसोबत देखील असंच काही घडलं आहे. खूप चित्तथरारक या ताईंना स्वामींनी अनुभव दिला. हा अनुभव ऐकताना आज आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दात सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव प्रसंग सांगणार आहे. स्वामींनी मला कशी साथ दिली माझ्या जीवनात. मला एकच म्हणावंसं वाटतं की मला न माय न बाप बंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला. जर आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळवायची असेल, त्यासाठी जर आपण सेवा करत असेल, स्वामींना जे आवडतं ते करत असो, आपले कर्म चांगले असतील तर स्वामींना ते द्यावंच लागतं, म्हणजे द्यावंच लागतं. स्वामी भक्तांनो, मी स्वामी सेवेत येऊन जवळपास 10 ते 12 वर्ष झाले. या सेवेमध्ये आल्यापासनं मी खूप जणांना स्वामींचा हा राजमार्ग सांगण्याचा प्रयत्न केला. जो कोणी दुःखित पीडित भेटेल त्याला मी स्वामींच्या सेवेविषयी सांगत होती. आणि असंच काय झालं की माझ्या ऑफिसमध्ये माझी एक मैत्रीण होती. ती खूप दुःखात खूप अडचणीत होती. मग मी तिला स्वामींची सेवा करायला सांगितलं की तू असं कर म्हणून, आणि तिने तसंच करायला सुरुवात केली. पण तिला काही एक अनुभव येत नव्हता, आणखी प्रॉब्लेम वाढत होते. त्यामध्ये स्वामी सेवा सुरू केल्याबरोबर तिच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळे ती खूप खचून गेली, कारण घरामध्ये ती कमवती एकटीच होती. तिचा जो भाऊ होता तो एक्सपायर झाला होता आणि तिच्यावरती सर्व जबाबदारी आली होती. वडील देखील रिटायर झाले आणि त्यांना हे झालं, पॅरालिसिस झालं. त्यामुळे ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. ती म्हणायची की तू म्हणते की स्वामी खूप काही करतात, तर हे तर काहीच नाही, माझ्या वडिलांना कसं असं झालं, हे काहीच नाही असं म्हणून ती खूप रडू लागली. त्यावेळेस मी तिला म्हटलं की अगं, स्वामींवरती विश्वास ठेव, त्यांच्यावरती सर्व काही सोडून दे, सर्व काही व्यवस्थित होईल, असं मी तिला आधार देत होते. कारण माहीत होतं की स्वामी सेवेत आल्याबरोबर लगेच आपल्याला अनुभूती प्रचिती काही येत नाही, कारण मागच्या जन्मीचे कर्म आपले असतात, भोग असतात, ते भोगावंच लागतं. जे नशिबात आहे ते घडणारच असतं. हे तिला असं खूप समजावून सांगितलं. पण ती खूप डिप्रेशनमध्ये होती, कारण ऑफिसमध्येही तिला खूप त्रास होता. त्याचबरोबर त्यांच्यावरती खूप कर्ज झालं होतं, कारण तिचे वडील हे खूप ड्रिंक करायचे आणि खूप कर्ज त्यांनी केलं. त्यामध्ये भाऊ गेला, त्यामुळे दुःख खूप वाढत चालले होते. आईचीही तब्येत बरी नसायची. त्यामुळे ती म्हणायची की मी काय करू, स्वामी देखील काहीच करत नाही, मला जेवढी जमेल तेवढी मी सेवा करते, पण काही या सेवेने काहीच होत नाही. मग मी तिला म्हटलं की अगो, तू धीर सोडू नको, स्वामींवरती सर्व काही सोडून दे. पण तिने माझं काही ऐकलं नाही. आणि एक दिवस अचानक तिचा माझा पुन्हा एकदा फोन आला की आता मी पूर्णपणे म्हणजे संपलं आहे माझ्यामध्ये आता सहन करण्याची कॅपॅसिटीच राहिली नाही, त्यामुळे मी विष घेतला आहे. असं ज्यावेळेस तिने म्हटली त्यावेळेस मी खूप घाबरली की हे कसं, का बरं तू असं केलं, असं मी म्हटली. तू कुठं आहे, काय करते आहे, सर्व काही तिला मी विचारून घेतलं. आणि मी तिथे येते असं मी तिला म्हटले. ती हॉटेलवरती होती आणि तिने विष घेतलं होतं. ही गोष्ट खूप नाजूक होती, कुणाला मी सांगू शकत नव्हती, काहीच करू शकत नव्हती, कारण पोलीस कंप्लेंटही होऊ शकत होती आणि ती घरीही नव्हती. आता काय करायचं, आता फक्त स्वामी पुढे दिसत होते. स्वामी तुम्हीच आता काहीतरी करा, म्हणून चमत्कार करा, काहीतरी करा. स्वामींचा धावा सुरू होता. स्वामी या म्हातारपणी आईबापांना एवढं मोठं दुःख नको म्हटलं. स्वामी
त्यांना कोण बघणार, त्यांचा आधार आता कोणीच राहिलं नाही. म्हणून मी स्वामींकडे खूप धावा करत होती, खूप रडत होती. आणि तोपर्यंत मी तिथे मॅनेजरला फोन केला, पण ते देखील नवीन होते. त्यामुळे ते म्हटले की आम्ही असं करू शकत नाही. मी त्यांना म्हणत होते की ती आजारी आहे, तिला हॉस्पिटलला घेऊन जा, पण ते म्हणे आम्ही नाही करू शकत. मग त्यांनी काय केलं, त्यांचे जे मालक आहे त्यांना फोन केला. तोपर्यंत मग मी तिथे पोचली. मग तिला ताबडतोब मी माझ्या गाडीमध्ये आणलं. तोपर्यंत ती थोडीशी शुद्धीवरती होती आणि मग म्हटलं आता हिला ससूनला ॲडमिट करावं. पण तोपर्यंत ती मला बोलत होती की मला खूप त्रास होत आहे, मला भिंगल्यासारखं होत आहे. मी तिला काही त्यावेळेस बोलूही शकत नव्हते. मी महाराजांचा तारक मंत्र ती बोलत होती आणि विभूती घेऊन गेली होती. ती विभूती तिला मी चारली. त्यानंतर हॉस्पिटलला गेली. फूड पॉयझनिंग झालं असं डॉक्टरांना सांगितलं, कारण हे खरं जर सांगितलं तर कदाचित पोलीस कंप्लेंट होईल आणि मुलीचा मॅटर आहे, त्यामुळे काहीतरी वेगळंच होईल असं खूप भीती वाटत होती. सर्व निर्णय हे माझ्यावरतीच होती, कारण तिच्या घरच्यांनाही सांगू शकत नव्हती, कोणीही येण्यासारखंही नव्हतं. आई वडील खूप टेन्शनमध्ये येतील आणि त्यांना जर काही झालं तर काय करायचं, हाही खूप मोठा प्रश्न होता. मग स्वामींवरती सर्व सोडून मग तिचे सर्व काही डॉक्टरांनी ॲडमिट वगैरे केले. तिची ट्रीटमेंट सुरू झाली. त्यानंतर माझी जी मावशीची मुलगी आहे ती डॉक्टर आहे. मी तिला कॉल केला, सर्व कंडिशन तिला सांगितली. तर तिला सांगितलं, तिने म्हटली की कुठले औषध चालू आहे मला एकदा दाखव म्हणून. मग तिला मी सर्व औषध दाखवले. स्वामी कृपाने व्यवस्थित औषध सुरू होते. त्यानंतर काय झालं, संध्याकाळी तिला शुद्ध आली. शुद्ध आल्यानंतर ती माझ्याशी बोलू लागली आणि ती म्हटली, अगं मी जेव्हा औषध घेतलं त्यानंतर लगेचच मला प्रचंड उलट्या झाल्या आणि जुलाबेही झाले आणि माझ्या जवळ स्वामींची विभूती होती. त्यावेळेस सर्व काही मला क्लिक झालं की ह्यात आत्तापर्यंत तिने जी सेवा केली होती त्याचं ते फळ होतं आणि काय बुद्धी तिने स्वामींची विभूती जवळ ठेवलेली होती त्याचाच हा साक्षात्कार होता. कारण तिला प्रचंड उलट्या झाल्यामुळे ते विष सर्व बाहेर पडलं होतं आणि जुलाबातूनही गेलं होतं, त्यामुळे तिची शुद्धीवर आली होती. नाहीतर असं पेशंट शक्यतो तुम्हालाही माहीत आहे की जगतच नाही. मला येण्यासाठी खूप वेळ झाला होता तरी ती शुद्धीवरती होती. म्हणजे हे खूप मोठा चमत्कार, साक्षात्कार त्यावेळेस स्वामींनी केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे सर्व काही रिपोर्ट जे होते ते सर्व नॉर्मल आले आणि व्यवस्थित झालं. त्यानंतर 3-4 दिवसांनी तिला डिस्चार्ज झाला. घरी आलो तोपर्यंत घरच्यांना सांगितलं होतं की थोडंसं म्हणजे आजारी आहे म्हणून माझ्याकडे आहे, कारण तिच्या घरच्यांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास होता. कारण माझ्याकडे आहे म्हटलं त्यांना कसलं टेन्शन नव्हतं. आणि मग घरी गेल्यानंतर सर्व सांगितलं. त्यानंतर मी तिच्याकडून हे घेतलं की यानंतर तू असं कधीच करणार नाही. तुझ्या ह्या आईबापांना कोण बघणार, हे बघ, जे नशिबात आहे ते घडणारच असतं, पण थोडासा संयम ठेवला तर सर्व काही व्यवस्थित होणार आहे. आज तुला जे जीवदान मिळालं आहे ते स्वामींच्या कृपेने मिळाले आहे. बघ, तुझ्या आयुष्यात नक्की चांगलं काहीतरी होणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, विश्वासाने सेवा करत राहा. त्यानंतर तिने खूप स्वामींवरती विश्वास ठेवला आणि सेवा करत राहिली. आलेल्या संकटाला तोंड देत गेली आणि आज तुम्ही जर बघता तर आज तिने लग्न देखील केलं नाही, पण स्वतःच्या आईबापांना इतकं आनंदी ठेवलं आहे, हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने. हा तिचा खूप मोठा अनुभव मला आला होता. त्यानंतर असा दुसरा अनुभव, सर्वांना ऑफिसमध्ये माहीत होतं की मी स्वामींची खूप सेवा करते म्हणून. त्याच वेळेस काय झालं की माझे ते दुसरे जे होते बॉस होते ते म्हटले की हे बघ, तुला माहीत आहे मी पूर्णपणे नास्तिक आहे, माझा देवावरती विश्वास नाही, पण आज माझ्यावरती खूप मोठं संकट आलं आहे, त्यामुळे तू देवाचं फार करते, देव तुझं फार ऐकतो असं मी ऐकलं आहे, त्यामुळे माझ्यासाठी तू काहीतरी करू शकशील का, असं त्यावेळेस ते म्हटल्या. तर मी म्हटलं की हो करेल ना, काय करायचं आहे, काय संकट आहे तुम्ही मला सांगा. त्यावेळेस ते म्हटले, हे बघ, माझ्या मुलीची जी किडनी आहे ती फेल झाली आहे. तिच्या आईची आणि तिची किडनी ही मॅच झाली आहे. 2-3 दिवसामध्ये त्यांच्या किडनीचं ट्रान्सफर होणार आहे. खूप मोठं ऑपरेशन आहे. दोघी माझ्या आयुष्यातील खूप मोठा हिस्सा आहे. एकीला जरी काही झालं तरी मी जगू शकत नाही, असं ते मला बोलत होते. तू माझ्यासाठी काहीतरी प्रार्थना कर, काहीतरी सेवा कर, असं ते मला खूप विनवणी करत होते. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, स्वामी महाराज आहे, स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील आणि नक्की मी तुमच्यासाठी
करेल म्हटलं सेवा, असं मी त्यांना म्हटले. आणि तुम्ही देखील महाराजांचं तारक मंत्र आणि नामस्मरणाची सेवा करा. मग मी त्या दिवशी काय केलं की ऑफिसला सुट्टी घेतली आणि त्यांनी देखील सुट्टी घेतलेली होती. त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं की तुम्ही ऑपरेशन होण्याच्या अगोदर मला फोन करा, मी सेवेला बसणार आहे. कारण 1000 वेळेस मला घोरकष्टम उद्धरम स्तोत्र हे घ्यायचं होतं. कारण माझी नेहमीची सवय होती की स्वामी जयंती, स्वामी पुण्यतिथी, दत्त जयंती आणि कुठलंही संकट आलं तर मी घोरकष्टम उद्धरम स्तोत्र ही सेवा नक्की करत होती. कोणासाठीही करायची. माझ्यावरी जरी संकट आलं तरी माझ्यावर करायची, कोणावर संकट आलं तर त्यांच्यासाठी देखील करत होती. आणि आता त्यांच्यासाठी मला हे करायचं होतं. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सेवा करणार होते. आणि मग मी त्यांना सांगितलं, घरची कामं पटपट आवरली, माझ्या मिस्टरांनाही सांगितलं. आणि आमच्या घरातील मुख्य म्हणजे सर्व हे सेवेकरी आहे, त्यामुळे सेवा करायला मला कुठलाही प्रॉब्लेम नाही. त्यांचा मला फोन आला की ऑपरेशनसाठी त्यांना घेण्यात येणार आहे. त्या अगोदरच मी सर्व काही तयारी केली. स्वामींची पूजा वगैरे मांडली, एका पाटावरती स्वामींची मूर्ती वगैरे ठेवली, धूपदीप लावलं, फुलांनी सजवलं. त्यानंतर संकल्प केला की या आई आणि मायलेकी दोघीही व्यवस्थित सुखरूप या ऑपरेशनमध्ये होऊ द्या, सर्व काही व्यवस्थित होऊ द्या, किडनी ट्रान्सफर व्यवस्थित होऊ द्या स्वामी, प्रत्यक्षात तुम्ही जा म्हणून हे जे काही संकट आहे ते दूर करा, असं स्वामींना विनंती केली, संकल्प केला आणि सेवा करायला सुरुवात केली. मला फार टेन्शन आलेलं होतं, कारण एक मोठी जबाबदारी आपल्यावरती सोपवल्यासारखं वाटत होतं. कधी काही न मागणाऱ्या माणसाने जर कधी आपल्याकडे काही मागितलं तर आपल्याला ते द्यावंच वाटतं. आणि महाराज हे देणार होते हे मला माहीत होतं, कारण मला स्वामींवरती प्रचंड विश्वास होता. आत्तापर्यंत स्वामींनी मला कधीही नाराज केलं नव्हतं. आणि स्वामी महाराज म्हणतात, जर तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करत असाल तर त्याचं फळ मला तुम्हाला लगेच द्यावंच लागतं. त्यामुळे मी ही सेवा करायला सुरुवात केली. माझे मिस्टरही माझ्यासोबत आले, मुलंही आले, सासू सासरे आले, कारण लवकर व्हावं असं वाटत होतं. त्या दोघींचाही जीव वाचावा असं सर्वांना वाटत होतं. त्याच दरम्यान काय झालं की आमच्या जी कॉलनी आहे त्यामध्ये महाराजांच्या पादुका आल्या होत्या. त्यांचा सकाळीच फोन आला की स्वामींच्या पादुका आल्या आहे, तुम्हाला पूजा घ्यायची आहे का? तर मी हो म्हटलं होतं, पण त्या 2-3 दिवसांनंतर येणार होत्या. आणि अचानक आम्ही सेवा करत असताना फोन आला की ज्यांच्या घरी आज पादुका जाणार होत्या त्यांच्या घरी अडचण आली आहे. त्यांची जी मेन स्त्री होती तिला प्रॉब्लेम आल्यामुळे त्या पादुका आज तिथे जाणार नाही, तर मग तुम्ही आजच त्या पादुका घरी घेऊन जा, असं त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेस खूप हे वाटलं की प्रत्यक्षात महाराज ही सेवा ऐकण्यासाठी येत आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही घेऊन या म्हणून, कारण माझा तो मित्रच होता. मग ते आमच्या घरी पादुका घेऊन आले. पादुका आल्यानंतर तो आगळा वेगळा सोहळा झाला. आणि बघता माझ्या त्या पादुकांच्या दर्शनासाठी सर्वजण एक एक करून येऊ लागले. आणि त्या जे येत होतं ते या सेवेमध्ये जॉईन होत होतं. असं करता जवळपास 25 ते 30 लोक आले आणि ही सेवा आमच्यासोबत करू लागले. ते देखील कोणीही गेलं नाही जोपर्यंत सेवा होत नाही. 1000 वेळेस आमचं घोरकष्टम उद्धरम स्तोत्र बोलून झालं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्नही वाटत होतं, प्रत्यक्षात स्वामी महाराज आल्यासारखं वाटत होतं, कारण घर हे पूर्ण चैतन्यमय झालं होतं. आमची ज्या वेळेस 1000 वेळेस घोरकष्टम उद्धरम स्तोत्र बोलून झालं त्या दरम्यान हॉस्पिटलमधून फोन आला की ताई, तुमचे खूप आभार आहे, तुमच्यामुळे आज हे शक्य झालं आहे. माझ्या मुलगी आणि बायको दोन्ही देखील सुखरूप व्यवस्थित आहे, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. डॉक्टर देखील म्हटले खूप छान ऑपरेशन पार पडलं. असं जेव्हा हे झालं, फोन आला त्यावेळेस सर्वांना सांगितले. सर्वजण खूप आनंदी झाले. महाराजांनी हे केलं असं वाटलं. त्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून त्या आरती वगैरे केली. मग मी खूप मोठा प्रसाद केला होता, प्रसाद बनवला. त्यानंतर बाहेरून देखील आणलं, कारण आपल्या घरी आलेले निर्मुखी जाऊ नये असं स्वामींचं जे वाक्य आहे ते मी लक्षात ठेवलं होतं. सर्वांना प्रसाद वगैरे दिला. आणि त्यानंतर ज्या पादुका होत्या त्या पादुका दुसऱ्या दिवशी जाणार होत्या आणि रात्री आमच्याच घरी राहणार होत्या. आणि त्यानंतर त्या पादुका घरीच राहिल्या. घरी राहिल्यानंतर रात्री असं वाटत होतं की आज
पादुकांवरती डोकं ठेवून झोपावं, म्हणजे महाराजांच्या मांडीवरती डोकं ठेवून आपण झोपावं असं वाटत होतं. आणि मग मी तिथेच पादुकांजवळ झोपली. झोपल्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, मला खूप छान स्वप्न पडलं की प्रत्यक्षात स्वामी महाराज घरात आले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागले आणि मला म्हटले, बाळा, तू जे करती आहेस ते खरंच खूप छान आहे, असंच करत राहा. आमची कृपा तुझ्यावरती कायम राहणार आहे. जे दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करतं तर मला त्याच्यासाठी त्याच्या दुपटीने करावं लागतं, असं स्वामी बोलले. त्यानंतर स्वामी त्या पादुकांमध्ये गेले. ते बघितल्यानंतर सकाळी खूप छान वाटलं, आनंद झाला. त्यानंतर पादुका गेल्या, सर्व व्यवस्थित झालं. असंच माझ्याकडून स्वामींनी आत्तापर्यंत खूप स्वामी भक्त घडून घेतले. त्यानंतर ज्यांचं ऑपरेशन झालं त्या सर्वजण स्वामींची सेवा करू लागले. त्यांचं कुटुंब देखील स्वामींच्या सेवेमध्ये आलं. माझी मैत्रिणी सेवेत आली. त्यानंतर खूप जण असे आहेत की ते महाराजांची सेवा करू लागले. मी माझ्यासाठी फार काही करत नाही, पण कोणी जर दुःखात असेल, अडचणीत असेल, त्यांनी मला जर त्यांचं काही सांगितलं त्याच्यासाठी मी नक्की महाराजांकडे मागणे मागते आणि महाराजांकडून सेवा करून स्वामी माझ्याकडून त्याच्यासाठी सेवा करून घेत असतात. आणि माझ्यासाठी काही न करता त्यांच्यासाठी जर केलं तर स्वामींनी मला आत्तापर्यंत खूप भरभरून दिलं आहे. मला कुठलंही संकट नाही, कुठलीही अडचण नाही, काहीच त्रास नाही असं म्हणायला देखील हरकत नाही. स्वामींच्या कृपेने आज मी फार म्हणजे फार सुखी आहे. स्वामी भक्तांनो, असे माझ्या आयुष्यातील हे 2 अनुभव खूप मोठे आहे. ते तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं, म्हणून हे अनुभव तुमच्यासोबत मी आज शेअर केले आहे. असा हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.